आपण बहादूरगड पाहिलेलं आहे, त्यानंतर तुळापूरसुद्धा बघितलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातलं शेवटचं ठिकाण म्हणजे वडू बुद्रुक आहे. वडू बुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जो छिन्न-विछिन्न झालेला देह होता, तो इथल्या ग्रामस्थांनी एकत्रित केला, तो शिवला आणि त्यांच्या देहाला अग्निडाग दिला. त्यामुळे हे वडू बुद्रुक इथलं हे महत्त्वाचं स्थान जे आहे ते तयार झालेलं आहे. इथं छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. त्याच समाधीकडे आपण जाणार आहोत. आपल्यासोबत या गावातले ग्रामस्थ आहेत स्वप्नील शिवले म्हणून. बरोबर. काय कुणाकडून कसं काय काम करता? मी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावरती काम करत असतो. तर काम म्हणजे आदरणीय श्री संभाजीराव भेडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही नित्यपूजा वगैरे करत असतो. त्यानंतर वडू बुद्रुक गावातील वीर बापूजी शिवले व वीरांगना पद्मावती शिवले या दाम्पत्यांच्या स्मारकावरती पण आम्ही काम करत असतो. समाधी आत आहे, आपण समाधी बघूयात. तर आपण चाललो आता आतमध्ये. हे वडू बुद्रुक इथली संभाजी महाराजांची समाधी आहे. सुरुवातीला वासी बेंद्रे हे जे इतिहासकार होते ते सगळ्यात पहिल्यांदा इथं आले. असंही सांगितलं जातं की वासी बेंद्रेंनी या समाधीचा शोध लावला आणि त्या ठिकाणी एक दगड ठेवला, त्यावरती फुलं वाहिली आणि तिथून पुढे या स्थानाचं जे महत्त्व आहे ते वाढायला सुरुवात झाली. आता या ठिकाणी समाधीच्या ठिकाणी मेघडंबरी उभारण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी समाधीसुद्धा व्यवस्थित करण्यात आली आहे आणि भाविक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी येतात. आणि याच वडू गावातल्या ग्रामस्थांनी समोर आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजी महाराजांचा एक पूर्ण आकृती पुतळासुद्धा या ठिकाणी उभा केलेला आहे. तर इतिहासात असं सांगितलं जातं की छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे केल्याच्या नंतर ते इंद्रायणी आणि भामा नदीच्या संगमात नदीमध्ये फेकले होते आणि तेच वाहत वाहत वडू गावापर्यंत आले आणि इथल्या ग्रामस्थांनी नदीतून ते बाहेर काढल्याने त्यांच्या त्या देहाला अग्निडाग दिला. बरोबर, असंच इतिहास सर. वास्तविक जर पाहिलं तर संभाजी महाराजांचा मृत्यू फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन वैद्य अमावस्या या कालखंडात झालेला आहे. परंतु धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा मृत्यू तारखेप्रमाणे जर पाहायला गेला तर 11 मार्चला झालेला आहे. आणि जुन्या काळात जर आपण उतरलो तर पाटबंधारे ही वास्तविक नव्हतेच. तर भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी असणं शक्यच नव्हतं. जरी भीमा भामा इंद्रायणी या पवित्र नद्यांचा संगम या ठिकाणी असला तरी पाणी हे कमी प्रमाणात होतं. त्याच्यामुळं माझ्या तरी वाचनात आलेलं नाही आहे की भीमा नदीतून तुकडे वाहत गेलेले. तुमचं नॉलेज काय? हां, माझ्या संदर्भ द्यायचा म्हटलं माझ्या वाचनातला तर संभाजी महाराजांना ज्यावेळेस गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मारून तुकडे तुकडे करून फेकले होते तर ते फक्त कोल्ह्या कुत्र्यांना खायला अवशेष टाकले होते. भीमा नदीच्या पात्रामध्ये कोरेगाव असेल, आपटी असेल आणि वडू बुद्रुक असेल ह्या संपूर्ण परिसरात छिन्न विछिन्न प्रकारे जमिनीवरती म्हणजे नदीच्या परिसरामध्ये तुकडे फेकले गेले होते असा माझा इतिहास वाचनात आला आणि आमच्याकडे त्याचे सदर पुरावे पण आहेत. मग पुढे काय झालं हे तुकड्यांचं? त्यानंतर संभाजी महाराजांना पकडल्यानंतर तुकडे केल्यानंतर औरंगजेबाने फरमान बजावलं होतं की जो कोणी संभाजी महाराजांचा अवयव गोळा करल किंवा हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार महाराजांचा अंत्यविधी करल तर त्याचं संपूर्ण घर कुटुंब नवे तर गाव हे आम्ही उद्ध्वस्त करू अशी सक्त ताकीद करून सुद्धा तत्कालीन ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये अनेक जणांचा वाटा होता. परंतु सर्वात मोलाचा वाटा ज्यांनी छातीवरती दगड ठेवून जो केला तर आमचे पूर्वज वीर बापूजी शिवले व पद्मावती वीरांगणी शिवले. तर ह्या दोन दाम्पत्यांचा जास्त त्यामध्ये मोठा सहभाग होता. त्यानंतर महाराजांचा अग्निडाग देऊन अंत्यविधी केला. त्यानंतर त्यांना सुद्धा जसं कवी कलशांना सुद्धा त्याच वेळेस मारलं तसंच त्या दोन्ही दाम्पत्यांना पण मारलं गेलं होतं. तर त्यांची सुद्धा बाहेर समाधी आहे परिसराच्या बरेचसे. तुम्ही जो हे सांगताय की वीर बापूजी शिवले आणि वीरांगना पद्मावती पद्मावती शिवले, तर ह्या दोन नावांना किंवा त्यांनीच हा अंत्यविधी केला ही, तर ह्याला काही ऐतिहासिक सबळ पुरावे आहेत का? ऐतिहासिक सबळ पुरावे म्हणजे आमचे गुरुजी आहेत, एक आमचे बंधूच आहेत प्राध्यापक संभाजीराव शिवले. तर यांनी या इतिहासावरती एक पुस्तिका पण लिहिलेली आहे. ती पुस्तकं मी आपल्याला उपलब्ध करून देतो. आणि पुस्तक तर आता लिहिलेलं आहे ना. पण त्याच्यामध्ये आपण पुरातत्व खातं असेल किंवा शासकीय जेवढ्या पुरावे घ्यावे लागतात त्या पुराव्यांच्या आधारे आपण ते पुस्तक केलेलं आहे. याच्यात आपल्याकडं प्रॉपर सनद आहेत म्हणजे ज्या जुन्या काळामध्ये सनद दिल्या जात होत्या त्या सनदी पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्या मी तुम्हाला सादर करू शकतो. ते मूळ कागद तुम्ही देऊ शकता तसे ठेवलेले डॉक्युमेंट? संपूर्ण कागद तुम्ही आमच्याकडं पुरातत्व खात्याच्या आधारावरती जेवढे कागद लागतात तेवढे आम्ही तुमच्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न कधी पण करू शकतो. ते जे संभाजी शिवले म्हणताय तुम्ही, ज्यांनी पुस्तक गुरुजी आहेत ते पण भिडे गुरुजींचेच कार्यकर्ते आहेत? हो, आमचं संपूर्ण गाव भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली काम करतं. त्याचं कारण असं, आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या
मार्गदर्शनाखाली आज आम्हाला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज काय होते, त्यांच्या आयुष्यात त्यांना किती हाल अपेक्षा सहन करावं लागल्या, त्यांचं 40 दिवसाचं बलिदान मास काय असतं, मुंडन काय करावं लागतं, कशासाठी करावं लागतं, चप्पल का घालायची नाही 40 दिवस, हे संपूर्ण उपक्रम आहे हा आदरणीय भिडे गुरुजींनी आम्हाला या ठिकाणी शिकवलेला आहे. म्हणून आम्ही त्यांच्या संघटनेमध्ये गेले कित्येक वर्ष काम करत आहोत. पण संभाजी महाराजांवरती वासी बेंद्रे असतील, विका राजवाडे असतील यांनी सुद्धा संशोधन करून लिहिलेलं आहे. ते वाचलंय का तुम्ही? हो, वाचलं. परंतु त्यांच्यावरती सुद्धा आम्ही वासी बेंद्रेंचं सुद्धा आमच्या इथं एक प्रतिमा आहे. कारण की ज्यावेळेस संभाजी महाराजांचं अस्थी या ठिकाणी पुरल्या होत्या, तर वासी बेंद्रेंनीच त्याचं संशोधन केलं. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सुद्धा मानतो. कारण की त्यांनी आज आमच्या गावाला संभाजी महाराजांच्या अस्थी किंवा अग्निडाग दिला याचे सरळ पुरावे दिले. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सुद्धा मानतो. आता इकडं छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. अग्नी देणे आणि अग्नी डाग देणे या गोष्टींमध्ये थोडासा फरक आहे. हिंदू धर्मामध्ये कुठल्याही व्यक्तीचं जर निधन झालं तर त्यांना अग्नीत दहन करावं लागतं, त्यानंतर त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळते असं म्हटलं जातं. मात्र संभाजी महाराजांना अग्नी डाग देण्यात आला. त्याचं कारण असं होतं की पूर्ण जर देह पेटवला तर त्याचा धूर बाहेर दिसेल आणि मग मुघलांचं सैन्य येईल आणि मारून टाकेल. त्याच्यामुळे फक्त अर्धवट देह जाळला आणि तो पुरला गेला असं वासी बेंद्रेंच्या पुस्तकात आहे. परंतु आत्ता सध्या इतिहासकारांची पण खूप हे झालेली नाही का, तर अनेक पुस्तकांत वेगवेगळ्या पद्धतीने संदर्भ दिला गेलेला आहे. परंतु माझ्या वाचनात आलेला की महाराजांना पूर्ण अग्निडाग दिला होता. धूर वगैरे आपण म्हणतो, परंतु ह्या परिसरात संपूर्ण निवडुंगाचा परिसर होता. हां, पण शेवटी संभाजी महाराजांच्या ज्यांनी अग्निडाग दिला त्या कुटुंबाला शेवटी प्राण गमावावंच लागलेलं आहे. त्याच्यामुळं जे काही इतिहासात आहे ते मी मान्य करतो. तर हे जे ठिकाण आहे ते छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातलं शेवटचं ठिकाण आहे. याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना अग्नी डाग देण्यात आला होता आणि त्या ठिकाणी आता ही समाधी बनवण्यात आलेली आहे. इथं भिडे गुरुजींच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते काम करतात आणि या ठिकाणी ही सगळी रांगोळी असेल फुलांची, हे टापटीपणा व्यवस्थितपणा जो आहे तो या ठिकाणी ठेवला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र इतिहास कितीही वादग्रस्त असला तर छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्रासाठी नव्हे, देशासाठी नव्हे तर जगासाठीही आदर्श आहेत आणि त्याच आदर्श व्यक्तिमत्वाचं हे एक मोठं प्रतीक वडू गावामध्ये आपल्याला इथं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं याच समाधीसमोर सुद्धा नतमस्तक होणं हे प्रत्येकाला गरजेचं वाटतं. त्यामुळे आता आपण पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजाच्या समाधीला प्रदक्षिणा घालून काही पुढचे जे या ठिकाणचे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते सुद्धा समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ही छत्रपती संभाजी महाराज समाधी आता हळूहळू डेव्हलप व्हायला लागलेली आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बदल होतात. हे मंडप टाकलेला आहे, काही प्रोग्राम आहे का? श्री शिवप्रश्न हिंदुस्थानच्या वतीने आपण गेली अनेक वर्ष रक्तदान महाशिबिराचं एक हे करत असतो. तर आपण त्याला नाव दिलेलं रक्तदान महायज्ञ. ज्यांना उपवास करणं शक्य नसतं त्यांनी या ठिकाणी येत्या 2 मार्चला रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा असं आपण विनंती करत असतो. मागील वर्षी आपल्याकडं 3240 रक्तदान झालं होतं. तर यावर्षी आपण 5000चा संकल्प केलेला आहे. तर तो संकल्प आपला आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी असतील किंवा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज असतील यांच्या याच्यात होऊन जाईल असं आमची आशा आहे. इथं जसं छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे तसं इकडल्या बाजूला कवी कलश यांचं स्मारक सुद्धा, स्मारक आहे की समाधी आहे? समाधी आहे. तिकडे तुळापूरला पण समाधी आहे. स्मारक आहे. कसं असतं की 2-2 समाध्या ह्या कधीच नसतात. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. ज्यावेळेस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना बलिदान द्यावं लागलं तर तुळापूरच्या पलीकडे एक भाग होता, तिथे छावणी पडली होती त्या औरंगजेबाची 5 लाखाची. तर त्या छावणीमध्ये महाराजांना कैद केल्यानंतर तुकडे केले, परंतु त्या तुकड्या छिन्न विच्छिन्न पद्धतीने ज्यावेळेस टाकले ते गोळा केल्यानंतर इथं आणून समाधीला आणि अग्निडाग दिलेला आहे. त्याच्यामुळे खरी समाधी इथं आहे. खरी समाधी हे मान्य आहे. आणि तिथं पण त्यांच्या काही शरीराचा अंश पुरला आहे असं म्हटलं जातं. तसं इतिहासात ज्यावेळेस वाशी बेंद्रेंनी संशोधन केलं का, तर त्यांच्या इतिहासानुसार तर संपूर्ण विधी इथंच झाला आणि संपूर्ण अवशेष याच ठिकाणी गोळा करून हे केलेले. अंतिमतः संशोधन वासी बेंद्रेंचं महत्त्वाचं आहे. बरोबर, 100%. ही कवी कलश यांची समाधी आहे. हे सगळे भाविक आहेत, छत्रपती संभाजी महाराजांचे प्रेमी आहेत जे दर्शनासाठी आलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात रोज गर्दी असते? आत्ता गेली काही वर्षापासून संख्येचं प्रमाण वाढत गेलेलं आहे. परंतु छावा चित्रपट ज्यावेळेस प्रदर्शित झाला त्यानंतरची जी संख्या आहे ती आटोक्यात न येण्यासारखी आहे. म्हणजे गेली एक महिना झाला संख्या वाढली, संख्या डायरेक्ट 60% वाढलेली आहे. हो, 40 लोक यायचे आता डायरेक्ट 60 म्हणजे 100वरती गेली आणि ही रोजची झाली. पहिलं कसं शनिवार रविवार असेल सुट्टीच्या दिवशी सगळे होत होतं. हां,
आता आपण समाधी बघितलेली आहे आणि स्वप्नील शिवले ज्या वीर बापू शिवले यांचा उल्लेख करत आहेत त्यांच्या आपण समाधीकडे जाणार आहोत. त्यांचं समाधी म्हणण्यापेक्षा त्यांचं मंदिरच इथल्या गावकऱ्यांनी बनवलेलं आहे. ते मंदिर आपण बघतोय आणि त्या ठिकाणी सुद्धा हा बोर्ड लावलेला आहे की धर्मवीर संभाजीराजांची औरंगजेबाने क्रूर हत्या करून त्यांच्या शरीराचे अवयव इतस्त फेकले होते. ते अवयव वडू येथील तत्कालीन ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने गोळा करून राजाचा अंत्यविधी केला. त्यामधील शिवले देशमुख परिवारातील वीर पुरुषांचे स्मारक असा या ठिकाणी उल्लेख आहे आणि त्यांचं हे आपण बघू शकता की इथं स्मारक आहे. एका बाजूला पुरुषाचा दिसतो मूर्ती आणि दुसऱ्या बाजूला महिलेची दिसते. तर त्यालाच वीर बापूजी शिवले आणि वीरांगना पद्मावती शिवले असं म्हटलं जातं. ही त्यांचं या ठिकाणी स्मारक आहे. वरती नाव सुद्धा देण्यात आलेलं आहे. मग हे काय आहे इकडं? हे शाहू महाराजांनी बांधलेली एक हे शेळा आहे. म्हणजे ज्यावेळेस संभाजी महाराजांना मारलं होतं ना, तर त्यानंतर हे शाहू महाराजांनी इथं बांधलेलं आहे. म्हणजे संभाजी महाराजांचा मुलगा शाहू महाराज या ठिकाणी आले आणि त्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ या ठिकाणी म्हणजे कुठेतरी इकडं आपल्या वडिलांचं दफन झालं असावं, अंत्यविधी झाला असावं म्हणून त्याचे एक हित इथं बांधलं होतं. बरोबर. इथं महादेवाची पिंडन हे सगळं दिसतं मध्ये. एकंदरीत कसं झालं की इथं काहीतरी असलं पाहिजे म्हणून जुन्या आता समाधीवर जुन्या काळी पिंड ठेवण्याची पद्धत प्रथा होतीच. तर हे शाहू महाराजांनी निर्माण केलेलं संभाजी महाराजांचं छोटंसं स्मारक म्हणावं लागेल, कारण त्यावेळेला समाधीचा शोध लागलेला नव्हता आणि त्यावेळेला औरंगजेबाची भीती अशी होती की कुणी बोलायलाही तयार नव्हतं. बरोबर. या सुद्धा याला वास्तूला बरंचसं उद्ध्वस्त केलं गेलेलं आहे नंतरनं सुद्धा असे तसं. आता स्वप्नील शिवले आपल्याला जो इतिहास सांगत होते की वीर बापूजी शिवले आणि हा सगळा विषय आहे. मात्र यावरती गोविंद गणकाय कोणता मला नाही सांगता यायचं सर त्याच्यावर, पण ते नाव तरी काय होतं म्हणजे ज्याच्यावरून दंगल झाली होती एका महाराष्ट्रात मोठी दंगल झालेली. सर त्याच्यावरती मी चर्चाच करू शकत नाही. कसं जे आहे मान्य त्याच्यावरती मी बोलू शकतो. ती दंगल झाली होती ती कशामुळे झाली होती, काय होतं? दंगलीचं स्वरूप जसं सांगायला गेलं तर शिवले इतिहास हा कुठंतरी दडवण्याचं काम चालू होतं. शिवले इतिहास म्हणजे संभाजी महाराजांपेक्षा आता सध्याच्या घडीला तर कोण मोठं नाही आहे. परंतु ज्यांचा संभाजी महाराजांनी अंत्यविधी केला तर त्यांचं हे समाधीस्थळ आहे. तर हे दिशादर्शक फलक होते चुकीचे लावले होते गावात, तर ते काढण्यासाठी प्रयत्न केले ग्रामस्थांनी, म्हणून ते कट रचून संपूर्ण केलं होतं. त्याच्यावर इथंच एक फलक होता आणि आतमध्ये पण एक फलक होता. आतमध्ये नव्हता तो. आतमध्ये जो फलक होता त्याच्यावरचे शब्द मला आठवतात की वडू बुद्रुकी खडे पसरले शिवशंभूचे पायी, तेच आम्हाला माणिक मोती दुसरी दौलत नाही. हे साधारण 6-7 साली मी वाचला होता आणि त्याच्यावरती खाली गोविंद गोपाळ महाराज असा उल्लेख पण केलेला होता. तर त्या टायमाला सर मी लहान होतो. आत्ता माझं वय साधारण 27. पूर्वीचं मी लहान असल्यामुळे 7 वर्ष. हां 7 वर्षाचं काही जास्त. हां तेच की. इथं पण तसाच फलक होता? नाही, इथं हाच फलक आहे फक्त. पूर्वी जो बदलला तुम्हाला बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागले ते नाही, हा फलक खूप दिवसापासून इथं आहे. म्हणजे मी असं सांगू शकतो गोविंद गोपाळ महाराज असा जो उल्लेख केला जातो, काही त्यांचा 2-5% तरी वाटा होता का ह्या सगळ्या प्रकारात? कसं असं सर माहिती का, मी जे आधारावरती बोललो याचं माझ्याकडे संपूर्ण वाचन आहे. याच्यावरती मला तुम्हाला पुरावे सादर करायला आहेत. त्याच्यामुळे मी बाकीच्या गोष्टीवरती चर्चाच करू शकत नाही आहे. जे आहे ते आहे. एखाद्या गोष्टीला बाप दाखवण्यात श्रद्धा घाल ही प्रथा असते. त्या पद्धतीने तुम्हाला आता मी जो इतिहास सांगितला, तुम्ही याच्यात मला काही प्रश्न केले त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुरावे सादर करू शकतो. बाकीच्यावरती मी काही चुकीचं बोललो तर त्याचे पुरावेच नाहीत माझ्याकडे ना. असं. आता तुम्ही भिडे गुरुजीचे कार्यकर्ते आहात, काय प्रतिष्ठान म्हणलात ते? श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान याचे तुम्ही कार्यकर्ते आहात. पण मी पत्रकार आहे, पत्रकारांनी तटस्थ असावं. मी काही भिडे गुरुजींचा कार्यकर्ता नाही. त्याच्यामुळे आता मी ती पण समाधी दाखवणार आहे. चालता जसं हे सगळं दाखवलं तसं तिकडे जाणार. तिकडे येता तुम्ही? नाही, मी फक्त इथपर्यंत. मग तुम्ही इथं थांबा, मी फक्त जाऊन जे मला ऐकीव माहिती आहे तेवढी सांगून मी परत येतो. पुन्हा आपण आणखीन तुमची जी काय भूमिका असेल ती घेऊयात. तर जी काही वाद जो निर्माण झाला होता तो वाद असा होता की गोविंद गोपाळ महार यांनी संभाजी महाराजांना अग्निडाग दिला असं सांगितलं जात होतं. मात्र या ग्रामस्थांनी नाकारलेलं आहे. मात्र त्यासुद्धा व्यक्तीची तर जर आपण बघितलं तर हे समोर समाधी आहे, ती सुद्धा समाधी आपण त्या ठिकाणी जाऊन बघूयात. ज्या समाधीच्या आणि या इतिहासाच्या वादामुळे महाराष्ट्रातली एक मोठी गाजलेली दंगल ठिकाणी समोर जी आहे ते समाधी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. ती सुद्धा आपण समाधी पाहणार आहोत. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीपासून एक साधारणपणे 200 ते 300 मीटर अंतरावरती ही समाधी आहे. पूर्वीच्या ज्या काही इतिहासकारांनी किंवा
इतर कार्यकर्त्यांनी जो काही दावा केलेला आहे किंवा इतिहास सांगितलेला आहे त्यानुसार गोविंद गोपाळ महार यांनी नदीतून छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे हे उचलून आणले, ते शिवून घेतले आणि त्यांना अग्निडाग दिला. का तर या ठिकाणी सगळं जंगल प्रदेश होता आणि पूर्णपणे अग्नी जर दिला तर त्या धूर औरंगजेबाला दिसेल आणि तो येऊन आपल्याला पकडून मारेल, या भीतीपोटी फक्त अग्निडाग दिला आणि त्यांचं शरीर जे आहे ते दफन केलं असा इतिहास सांगितला जातो. अनेकांकडून त्याचा दावासुद्धा केला जातो आणि तेच मृतदेहाचे तुकडे उचलून आणणारे हे गोविंद गोपाळ महार होतं असं सांगितलं जातं. आणि त्यांचीही या ठिकाणी आपण बघू शकता की समाधी आहे. त्यांच्यासुद्धा समाधीला जे दलित समाजातील शंभूप्रेमी असतील किंवा भीमा कोरेगावला स्तंभावर ठिकाणी आलेल्या जे काही भाविक असतील ते सुद्धा या ठिकाणी येत असतात आणि या समाधीचं दर्शन घेत असतात. मात्र हा जो काही वाद आहे या वादामुळे दंगल झाली होती, त्यामुळे इतिहासाबद्दल खरं तर तटस्थपणे बोलणं अपेक्षित असतं. त्यानुसार हे सगळं वार्तांकन आहे. मात्र तिकडे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आणि इकडे ही गोविंद गोपाळ महार यांची समाधी आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातले 40 दिवस त्यांचा शेवट तुळापूर येथे झाला होता आणि त्याची समाधी जी आहे ती वडू बुद्रुक या ठिकाणी निर्माण करण्यात आली होती आणि त्यातले एक वेगवेगळे पैलू होते, ते सगळे पैलू हा उलगडण्याचा प्रयत्न आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, वडू बुद्रुक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.